नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी. तर त्यासाठी मी काय केलं, कोथिंबीर सकाळीच स्वच्छ निवडून धुवून चाळणीत नितळायला ठेवली आणि कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवली आणि त्याला 5-6 तास तशीच कपड्यावर ठेवली, म्हणजे त्यातलं पाणी सगळं नितळून जावं म्हणून. कोरडी करून घेतली कोथिंबीर, कट करून घेतली आणि त्याची देठं पण घ्यायची, जरा कवळी कवळी अशी, निब्बर फक्त घ्यायची नाही ती. मग आणि ही कोथिंबीर ना मोजून घेतली. या वाटीने ना 2.5 वाट्या झाली आपली कोथिंबीर. मग कोथिंबीर 2.5 वाट्या, त्यासाठी बेसन पीठ घेतले 1 वाटी आणि तांदळाचं पीठ घेतले 1/2 वाटी. या एकाच वाटीनं कोणत्याही साहित्य घ्यायचं. आता हे सर्व आपण मिक्स करूया एकत्र. आणि पीठ आणि आपलं कोथिंबीर आणि त्या दुसरे जे मसाले टाकायचे आहेत का ते सांगते मी तुम्हाला. अगोदर हे मिक्स करून घेते. तर आता याच्यात ना आपण दुसरं साहित्य, तुम्ही हिरवी मिरचीचं पण वाटण घेऊ शकता, पण माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल तिखट घेतले. आता हे लाल तिखट आपल्या चवीनुसार, आवडीनुसार. हळद खूप थोडी टाकायची, नाहीतर आपली वडी ना अशी काळपट दिसते, म्हणून थोडीशीच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही. नंतर मीठ एवढ्या अंदाजाने आपल्या चवीनुसार. नंतर हे ना हिंग, जिरे, ओवा, ही ना लसण आणि अद्रक ह्याची पेस्ट उकळात ओबडधोबड कुटून घेतली. आणि तीळ, पांढरे तीळ. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून ना ह्याचा घट्टसर असा गोळा करून घेऊ. अगोदर हे मसाले आहेत ना एकत्र सगळं मिक्स करून घेतले कोरडेच असे, आणि आता ह्याच्यात पाणी टाकून थोडं थोडं ह्याचा ना घट्ट गोळा करून घेते अशा प्रकारे. तर आपलं पीठ ना मळून घेतलं. मला ज्या वाटीनं आपण साहित्य घेतलं होतं ना त्या वाटीनं अर्धी वाटी पाणी लागलं मला एवढं मिश्रण करायला. मी कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ज्या ताटात आपल्याला वडी सेट करायची ना त्या ताटाला तेल लावून घेतलं आहे. कोणी कोणी काय करतं, ह्याच्याने असे गोल सिलेंडर टाईप असं गोल हे करून ते तसंच वाफवून घेतं आणि गोल गोल वड्या करतं, पण मला चौकोनी वड्या करायच्या आहेत म्हणून मी ताटात ना असं पसरून घेते चौकोनी करण्यासाठी. गोल मला आवडत नाहीत म्हणून मी अशा प्रकारे आता हे ताटात सेट करून घेते. तर आपलं पाणी उकळतंय. उकळत्या पाण्याच्या कढईवरनं आपलं हे ताट ठेवून घेऊ आपण अशा प्रकारे. आणि भरपूर पाणी टाकायचं, कारण आपण 15 मिनटं वाफलून घेणार आहोत, मग आपलं पाणी कमी नाही पडायला पाहिजे. आणि आता याच्यावर ना मी असं ताट झाकते आणि याला नाही 15 मिनटाची वाफ येऊन देते. तर आपली वडी तयार झाली. मी गॅस बंद केला आहे, झाकण काढलं आहे, खालचं पाणी पण आटलं आहे. थोडं मी एकदा उघडून पाणी टाकलं होतं कमी दिसलं म्हणून, तसं उघडून पाहायचं. मला ना वडी उकळायला एक अर्धा तास लागला बरोबर. मी म्हटलं होतं 15-20 मिनटात, पण मी ना चाळणीत कधी कधी अशी गोल रोळ करून ठेवले ना त्यावेळेस 20 मिनटं लागली होती, 1-2 वेळेस केली त्यावेळेस. आणि आज मी ताटात ठेवली ना चपटे करण्यासाठी, आणि ह्याच्यात चाळणीत पण ठेवली असती चपटी वडी करण्यासाठी तरी तेवढाच वेळ 15-20 मिनटंच लागले असते. ही ताटात ठेवल्यामुळं बहुतेक अर्धा तास लागला. तर कलर चेंज झाला आहे आणि असं दाबलं की दबत नाही, निब्बर झाले. याचा अर्थ आपली वडी चांगली उकळली. आता हे थंड होऊन देते 15-20 मिनटं. थंड झाल्यावर ह्याचे काप कट करते. तर एक 15 मिनटं मी आपली वडी थंड होऊन दिली. सुरीला तेल लावून घेतले. तेल ह्याच्यासाठी लावायचं की ते चिटकुनी म्हणून. आणि आता आपली वडी थंड झाली, थोडी कोमट आहे. एक 15 मिनटंच मी होऊन दिली थंड. आणि आता ना अशा आपल्याला हवे अशा आकारात तुम्ही त्याचे काप चौकोनीच पण लहान मोठे करू शकता अशा प्रकारे. मी आता असे चौकोनी काप कट करून घेते. वडी कट करताना सुरीनं अशी घाण झाली का नाही थोड्या वेळाला की अशी साफ करून घ्यायची, नंतर कट करायची, म्हणजे व्यवस्थित कट होते. आता निम्मी कट केली कीच माझी खराब त्याला लागलं, मग मी डबल आता पुसून घेतलं ना, आता डबल कट करते. तर आपली वडी सर्व मी कट करून घेतली, तुम्हाला दाखवते. छान निघाली. तुम्ही अशी पण खाऊ शकता, पण आपण आता ह्याला तळून घेणार आहोत. तर सर्व मग छान झालेली आहे आपली वडी बेक. आता मी याला तळून घेते. तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी गॅस कमी करते. एकदम पहिल्यांदा फुल गॅसवर तेल चांगलं गरम करायचं, नंतर बारीक गॅस करायचा.
म्हणजे काय होतं, आपली वडी ना बारीक गॅसवर तळली ना आतून छान तळली जाते, नाहीतर फुल गॅसवर जर तळली ना तर वरून अशी कुरकुरीत होते ना, आत तशीच कच्ची राहते. तर आता मी वडी ना बारीक गॅसवर एक 5 मिनटात तळून निघते आपली वडी. तर एक 2 मिनिट खालच्या साईडनं तळून घेतले बारीक गॅसवर. आता आपण पलटी करून त्याची वरची पण साईड तळून घेऊ. थोडा गॅस मोठा करते मी आता. असं खालून 2-3 मिनटं आणि वरून 2-3 मिनटं वरची साईड अशी 5-6 मिनटं आपली वडी तळून घ्यायची. तर आपली वडी ना मी 5-6 मिनिट तळली. तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेते. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला माझी कोथिंबीर वडी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे वडी आपली, खायला पण खूप छान झालेली आहे. तुम्ही आवाजावरून ओळखू शकता किती खुसखुशीत झाली ती.